नमस्कार शेतकरी मित्रांनो, हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे मित्रांनो। हळदीच्या दरात प्रति क्विंटल मागे पुन्हा 250 ते 300 रुपयाची वाढ मिळालेली आहे मित्रांनो। पहा संपूर्ण महाराष्ट्रात सध्या काय मिळत आहे हळदीला बाजारभाव। पण अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती आहे रिसोड। हळदीला आवक आलेली आहे 935 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 12,852 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 14,215 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,577 रुपये। पुढील बाजार समिती आहे मुंबई। हळदीला आवक आलेली आहे 194 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 18,500 रुपये, सर्वसाधारण दर 20,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 23,000 रुपये। पुढील बाजार समिती आहे नांदेड। आवक आलेली आहे 1,360 क्विंटलची। कमीत कमी हळदीला नांदेड या ठिकाणी दर मिळाला 13,100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 16,200 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 17,095 रुपये। पुढील बाजार समिती हिंगोली। आवक आलेली आहे 1,280 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे हिंगोली या ठिकाणी 15,200 रुपये, सर्वसाधारण दर 16,450 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 17,700 रुपये। मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुन्हा नांदेड। आवक आलेली आहे 1,075 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 14,300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 16,500 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 18,295 रुपये। पुढील बाजार समिती आहे सांगली। सांगली या ठिकाणी राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 360 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 14,400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 16,400 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे 18,950 रुपये। तर मित्रांनो असे दररोजचे हळद भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।